संगमनेर तालुक्यात आहोत. येणाऱ्या निवडणुका असू दे, शेतकऱ्यांचे प्रश्न असू दे किंवा इथल्या मतदारांचे, लोकशाहीतल्या लोकांचे प्रश्न असू दे, जनांचे विचार असू दे, मतं असू दे, याविषयी आता आपण खरं तर सर्वे करत आहोत. आणि आता आपण इथले स्थानिक आहेत त्यांना विचारूया की त्यांचं मत काय आहे या सर्वेविषयी. बाबा तुमचं नाव काय? रामभाऊ बापू शेळके, गाव कोणतं? गाव बोटा, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर. काय वाटतं की एक मतदार म्हणून विकासाची पार्श्वभूमी काय आहे गावात? मतदार म्हणून सांगायचं ठरलं ना, विकासाच्या बाबत इकडं कोणाचंही लक्ष नाही आहे. आणि विकास हा फक्त नावाचा विकास आहे. आज शेतकऱ्याच्या कांद्याला बाजार नाही, सोयाबीनला बाजार नाही, मकाला बाजार नाही. या सगळ्या गोष्टींना शेतकरी अडचणीत आहेत. आणि ग्रामीण भागामध्ये जवळजवळ 70% लोक शेती करतात आणि त्या शेतीवर अनेक गोरगरीब लोकांची उपजीविका आहे. शेतीधंदा आज हा तोट्यात चाललेला आहे. शेतकरी हा अत्यंत खालच्या अवस्थेला आलेला आहे. जगावा का मारावा अशी त्याची भावना आज तयार झालेली आहेत. ज्या कांद्याला 15 रुपये किलोला 15 रुपये खर्च येतो उत्पन्न करायला, तो कांदा आज 10 रुपये आणि 5 रुपयांनी जात आहे. अशा वेळी त्या गोरगरीब शेतकऱ्यांनी करायचं काय? शासनाने याची निर्यात केली असती किंवा धोरण आखून परदेशी माल पाठवला असता तर शेतकरी जगला असता. सोयाबीनचे बाजार काय आहे, कापसाचे बाजार काय आहे, यामुळे शेतकरी आज शासन चांगलं असून पण शासनाबद्दल नाराजी आहेत. काम कसं होतं किंवा काय आहे याच्याविषयी? बाळासाहेब थोरातांचं काम बरं होतं, तसं चांगलं होतं. उदाहरणार्थ काय बदल झाले, विकास झाला? नाही, आता काय बाळासाहेब थोरात काय आलेले नाहीत, जनतेने काय त्यांना दिलं नाही. त्याच्यामुळं आताचा विकास खुंटलेला आहे. हा इथून आंबी फाटा ते बोट हा जो रोड आहे, हा रोडला जाता येता तुम्ही जर गेले तर किती खड्डे आहेत. ह्या रोडला तर निधी खर्च होऊन गेला आहे. अशा प्रकारची देशामध्ये राज्यामध्ये अवस्था आहे. त्यामुळं शेतकरी हा ग्रामीण भागातला शासनावर नाराज आहे. अख्ख्या संगमनेरचा विचार केला तर त्यांचं काम शांततेमय मार्गाने सगळ्या समाजाला बरोबर घेऊन काम करणारं नेतृत्व येते. कोणाच्याही बद्दल आकांक्षा न धरणारे, जे सत्य असेल ते सत्य मानणार आहे. त्यांच्याकडे धर्मभेद नाही, जातीभेद नाही. देशाची एकत्मा, समाज एकोप्याने राहावा ह्या दिशेने त्यांची वाटचाल चालू आहे. 40 वर्षांचा इतिहास आहे. अहो तोपर्यंत चांगलं होतं, तोपर्यंत चांगलं होतं, बोलू नाही. मी कुठल्याही पक्षाचा नाही आहे, पण आजपर्यंत का बुवा जे इथून पाठीमागं जे चालू होतं ते जरा व्यवस्थित होतं. पण जे आजपर्यंत जे आजचे जे असन कोणी असेल, आताचे जे आपला जो हे असतील सध्या सत्यव असतील, यांनी फक्त आश्वासनं दिली आणि कुठलंच काही करत नाही आहे. सगळ्या सातबारा कोरा लबाड्या सगळं चालू आहे. बाळासाहेब थोरात काय आता ते होते त्यापर्यंत चांगलं होतं. आता हे जे आता आले हे सरकार फसवगिरी करते. चांगलं होतं म्हणजे उदाहरणार्थ काय काम केले त्यांनी असं वाटतं? त्यांनी इथं मग आम्हाला कधी काय अडचण नाही वाटली कधी आम्हाला. आणि आता काय लय अडचण भासायला लागली आम्हाला. अडचण कोणती अडचण भासू दिली नाही त्यांनी? उदाहरणार्थ शिक्षण क्षेत्रात अहो काम सगळेच केलं. कामं व्यवस्थित चालली होती. सहकार संघटनेविषयी तुमचं मत काय? शेतकऱ्यांच्या म्हणजे मिळणारा पीक असू दे आणि त्याला हमी भाव असू दे, दूध असू दे, याविषयी. आता सगळंच डुबगाई आहे. शेतकऱ्यांची सध्या हालत आहे. आणि त्यांच्या काळात त्यांच्याकडे हालत नव्हती शेतकऱ्यांची. नव्हती. हमी भाव मिळत होता आम्हाला.